बोलूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचतेय। दुपारी 1 वाजता भांडूपमध्ये यावेळेस यात्रेचं भव्य असं स्वागत देखील केलं जाईल। तर चैत्यभूमी परिसरात आज यात्रेचा समारोप देखील होतोय। खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचं मुंबईत देखील भव्य स्वागत केलं जाणार आहे। आज दुपारी 1 वाजता भांडूप या ठिकाणी स्वागताचा सोहळा पार पडेल। तर यावेळेस समारोप होत असताना महाविकास आघाडीचे देखील सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तर दादरमधील चैत्यभूमीवरती यात्रेचा समारोप होईल। यावेळेस इंडिया आघाडीतील देखील प्रमुख नेत्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात दाखल होते आणि दुपारी 1 वाजता यावेळेस भांडूपमध्ये यात्रेचं भव्य असं स्वागत देखील केलं जाईल। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत लाईव्ह जोडले जात आहेत। भूषण, आपण पाहतोय राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही आज ठाण्यात पोहोचते आणि भव्य असं स्वागत देखील केलं जाणार आहे। काय सध्याची माहिती कळते, कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वागताची तयारी केली जाते? नक्कीच वर्षा साधारण 3.5-4 महिन्यापूर्वी मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेली आहे। अगदी काल रात्री भिवंडीत दाखल झालेले राहुल गांधी साधारण 9:30 वाजताच्या सुमारास भिवंडीतून ठाण्याच्या दिशेने निघणार आहेत आणि साधारण 11:30 वाजता ते नाशिक मुंबई जो मार्ग आहे त्या मार्गानुसार मुंब्रापर्यंत पोहोचणार आणि साधारण दुपारी 1:30 वाजता ठाण्यात दाखल होणार आहे। त्यानंतर साधारण 3 ते 4 वाजता त्यांचं भांडूपमध्ये आगमन होणार आहे। भांडूपमध्ये त्यांचं भव्य स्वागत देखील असणार आहे। भांडूपमध्ये अनेक महाविकास आघाडीचे नेते देखील पोहोचणार आहेत, इंडिया आघाडीचे नेते देखील पोहोचणार। त्यानुसार एकंदर त्यांचं भव्य स्वागत होणार आहे। त्या दरम्यान राहुल गांधी नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण यात्रा जी आहे ती आता मुंबईच्या वेशीवरून पोहोचलेली आहे। त्यानंतर राहुल गांधी यांची उद्या साधारण 17 तारखेला त्यांची शिवाजी पार्क मैदान जे आहे तिथे भव्य सभा होणार आहे। त्या सभेमध्ये राहुल गांधी नेमकी कोणत्या भूमिका मांडतात, कारण आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग आपली संपूर्ण पुढील रूपरेषा जी आहे ती जाहीर करणार आहे। एकंदर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे। त्यामुळे राहुल गांधीची पुढच्या उद्याची सभा आहे ती अत्यंत महत्त्वाची सभा असणार आहे। त्यामुळे राहुल गांधी यांची उद्याच्या सभेमध्ये नेमकं कोणतं बिगुल ते वाजवतात, नेमक्या कोणत्या भूमिका मांडतात, कोणते मुद्दे मांडतात आणि एकंदर सत्ताधाऱ्यांना कशा प्रकारे घेरतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी संपूर्ण ही यात्रा जी आहे ती मुंबईच्या वेशीवर पोहोचलेली आहे। वर्षा, भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भांडूपमध्ये यात्रा पोहोचणार आहे। भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींची। या क्षणी मवियाचे अनेक महत्त्वाचे नेते या यात्रेत सहभागी होऊ शकतात। भांडूपमध्ये येत असल्या कारणांना विशेषतः खासदार संजय राऊत या यात्रेत सहभागी होणार आहेत का, या संदर्भात काही संकेत पोहोचत आहेत का भूषण? नक्कीच आज अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते दाखल होणार आहेत। साधारण संजय राऊत स्वतः इथे असणार आहेत, काँग्रेसचे सर्वच नेते इथे उपस्थित असणार आहेत। स्वतः नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, अनेक नेते, वर्षा गायकवाड असतील, अनेक नेते उपस्थित राहणारच आहेत। मात्र जे प्रमुख नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे उद्याच्या सभेमध्ये हजर राहणार आहेत। त्यामुळे आजच्या सभेमध्ये हे सर्व नेते मंडळी असणार आणि उद्या जे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित राहणार। त्यामुळे आजची जी भांडूपमध्ये जी स्वागत समारंभ जो आहे, तो स्वागत सोहळा जो आहे तो नेत्यांमध्ये साजरा होणार आहे। राहुल गांधी साधारण दुपारी 2 ते 3च्या दरम्यान भांडूपमध्ये पोहोचणार आहेत। त्यांचा मुक्काम जो आहे तो आजचा मुलुंड भांडूपच्या दरम्यानच असणार आहे। त्यामुळे रात्री त्यांचा मुक्काम इथे झाल्यानंतर सकाळी उद्या ते पुन्हा निघणार आहेत, तिथून भांडूप मुलुंड मधून निघणार आहेत आणि साधारण संध्याकाळी दुपारच्या दरम्यान ते दादरमध्ये पोहोचतील। दुपारी दादरमध्ये त्यांचं चैत्यभूमीवर ते बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेणार आहे, त्यांना अभिवादन करणार आहे। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास 4 ते 5च्या सुमारास त्यांचं दादरमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये एक सभा पार पडणार आहे। त्यामध्ये सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि अनेक प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे उद्याच्या सभेकडे त्यांचं सर्वांचं लक्ष असेल। मात्र सध्या तरी संपूर्ण जी यात्रा आहे ती मुंबईच्या वेशीवर पोहोचलेली आहे। वर्षा, अगदीच भूषण, तुम्ही या संपूर्ण यात्रेवरती असंच नजर ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।